नमस्कार, मी नेहा पंडित, यवतमाळहून वरिष्ठ गटातून सावरकर एक वैश्विक नेता या विषयावर माझं मत मांडणार आहे. आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूशैव स वै हिंदुरिती स्मृतः. इतकी सुंदर आणि सोपी हिंदुत्वाची व्याख्या करणारे हिंदू विचारधारेचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. अटलजींनी कवितेत म्हटलंय, सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, तप, तर्क, तत्व, तारुण्य, तीर, तलवार, तिलमिलाहट, तीखापण, सागरा प्राण तळमळला. सावरकर एक महान दृष्टा होते, समाज सुधारक होते, उच्च विद्याविभूषित तत्वज्ञ, कणखर परंतु लवचिक व संवेदनक्षम नेतृत्व, सैद्धांतिकच नव्हे तर व्यवहारिक सुद्धा, आश्चर्यजनक रूपेण सहनशील, देशासाठी आतोनात यातना सहन करून देखील अलौकिक बुद्धी आणि अनन्यसाधारण प्रतिभा टिकवून ठेवणारे लेखक, कवी, नाटककार, भाषाविद, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांची समज असणारे सावरकर आपसुकच या सर्व गुणांमुळे वैश्विक नेता म्हणून प्रसिद्ध झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून कलास्नातक झाल्यावर राष्ट्रवादीचे श्याम वर्मा यांनी त्यांना बारेट लॉ करण्यासाठी लंडनला पाठवलं. तिथेच त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. इंडिया हाऊसमध्ये त्यांची भेट व्लादिमीर लेनिन ह्याच्याशी झाली आणि रूसकडून त्यांनी बॉम्ब मॅन्युअल मिळवलं आणि हे भारतात पाठवणं सुरू केलं. पण त्यामुळे त्यांचे वडील बंधू बाबाराव यांना अटक करण्यात आली. पण एव्हाना ऑरबिंदो घोषनी बॉम्ब बनवण्याचे कुटीर उद्योग सुरू केलेले होते. सावरकरांना प्रॅक्टिस पासून वंचित केल्यामुळे मदनलाल धिंगरांनी विल्यम कर्जनला 1909 30 जून या रोजी गोळ्या घातल्या आणि सावरकरांची रवानगी अंदमानच्या जेलमध्ये झाली. अंदमानच्या सेल्युलर जेलमधील 7व्या तळावरील सॉलिटरी कन्फाइनमेंट, नारळाच्या काथ्या कुटणे, भर दुपारी तेल घाण्याला झुंपणे, भोजनामध्ये सापडणारे जीवजंतूंचे अवशेष ह्या पशुतुल्य यातनांमुळे सावरकर दुर्धर व्याधींनी पछाडले. विषप्रयोग देखील करण्यात आले, पण बाबारावांच्या सावधगिरीमुळे ते वाचले. ज्या ज्या जेलमध्ये राहिले त्या त्या जेलमधल्या पार्थिव भिंती या कागद झाल्या, बाभळीचे काटे लेखणी झाले, अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. सावरकरांना माफीनाम्याबद्दल बदनाम करण्यात आले, पण जेलच्या शलाकांमागे असहायपणे जगणे यापेक्षा बाहेर येऊन देशसेवा करण्यासाठी त्यांनी मिळेल त्या संधीचा उपयोग करून घेतला. त्यांनी केलेल्या पिटिशननुसार सचिंद्रनाथ सान्याल, हेमचंद्र दास, पारिंग घोष हे सर्व मुक्त झाले, पण त्यांचं पिटिशन प्रत्येक वेळी रिजेक्ट करण्यात आलं. 1924 मध्ये सरकारने त्यांना मुक्त केल्यानंतर अस्पृश्यता निवारणाचं कार्य त्यांनी केलं. येवल्यातील एका समारंभात वैशंपायन यांनी त्यांना वीर ही पदवी 1924 मध्येच दिली. त्यांच्या लक्षात आलं की जनतेला राजकारण आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची समज नाही. त्यात गांधीवादी धोरण, हिंदू मुस्लिम एकात्मता याचाही पगडा होताच. घोर यातना देऊन धर्मांतरण सुरू होते. एक जरी हिंदू धर्मांतरित झाला तर शत्रुपक्ष बलाढ्य होतो, म्हणून त्यांनी तुळशीपत्र खाऊ घालून आणि गीता श्लोकांचे पठण करून शुद्धीकरण सुरू केले. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. लता दीदी या देशासाठी गाणं सोडणार होत्या, पण सावरकरांनी परावृत्त केल्यामुळे देशाला थोर गायिका मिळाल्या. हृदयनाथांनी सावरकरांच्या गाण्याची कवितेची प्रस्तुती केल्यामुळे सावरकर विरोधी नेहरू सरकारने हृदयनाथांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकण्यात आलं. असा एकही विषय किंवा क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात सावरकरांचं कार्य नाही. भाषा आणि शब्द ही संस्कृतीचं दर्पण, त्यामुळे भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीचं अतुलनीय कार्य सावरकरांनी केलं. त्यांनी ते अनेक प्रतिशब्द दिले. शहीद या अरबी कुराणमधला शब्द इस्लामिक युद्धात जेव्हा सैनिक मारल्या जातात त्यांच्यासाठी वापरला जातो. या शब्दाला हुतात्मा हा प्रतिशब्द सावरकरांनी दिला. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी पुणे आणि नागपूर विद्यापीठांनी त्यांचा सन्मान केला
आणि डिलीट ही पदवी त्यांना बहाल केली. मराठी चित्रपट सृष्टीवर देखील सावरकरांचे प्रचंड ऋण आहेत. आंबेडकरांनी हिंदूंच्या इतिहासाला पराभवाचा इतिहास म्हटल्यामुळे उत्तरादाखल त्यांनी 6 सोनेरी पाने हा ग्रंथ लिहिला. सावरकर हे सुविद्य ब्राह्मण होते, देशासाठी लढणारे क्षत्रिय होते. गांधीवादी अहिंसेचे धोरण त्यांना मान्य नव्हते. गीतेमधील श्लोकाचा ते दाखला देत, आतताईन मायांत हन्या देवा विचारयन नातताई वधे दोषो हंतुर भवती कश्चन. आतताईंचा हत्या केल्याचा दोष लागत नाही. इंडियन पॅनल ऍक्ट 103 आणि 104 प्रमाणे जीव आणि संपत्तीची बचाव करण्यात हत्या झाली तर त्या हत्येचा दोष लागत नाही. अहिंसेमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले या नॅरेटिव्हमुळे देशाचं खूप नुकसान झालं आणि सैन्याच्या सशक्तीकरणाबद्दल नेहरूंच्या उदासीनतेमुळे पाक युद्धात आपल्याला खूप काही गमवावं लागलं. 1962चा इंडो चायना वार देखील आपण हारलो. 1962 साली आत्महत्या की आत्मसमर्पण हे पुस्तक त्यांनी लिहिलं. म्हटलं, आत्महत्या ही निराश व्यक्ती करते, पण जो व्यक्ती जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्यावर स्वेच्छेने देहत्याग करतो त्याला इच्छामरण म्हणण्यात यावं. त्यानंतर 2 वर्षांनी 1 महिना अन्न पाण्याचा त्याग करून सावरकरांनी 26 फेब्रुवारी 1966 रोजी देहत्याग केला, इच्छामरण पत्करले आणि या दिव्य महापुरुषाचा देह अनंतात विलीन झाला. संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा या थोर नेत्याला माझं शतशः नमन.